हॅलो फ्रेंड्स, आज आपण नवीन डिझाईनमध्ये हा चौकोनी आकाराचा रुमाल पाहणार आहोत. इथे मी हा रुमाल एकच कलर वापरला आहे आणि खूप सोपा आहे बनवायला, खूप आणि लवकर फटाफट विणून होतो आणि सोपी डिझाईन आहे. तर हा रुमाल कसा बनवायला तो मी आज दाखवणार आहे. चला मग सुरुवात करूया. इथे मी पिंक कलर वापरला आहे त्यासाठी आणि मला टोटल 20 ग्रॅम हा लोकर लागलेली आहे. सुरुवातीला मी स्लिप नॉट करून घेतले. त्यानंतर 6 साखळ्या बनवायच्या. 1 2 3 4 5 आणि 6 साखळ्या झाल्यावर इथे पहिल्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. हा सर्कल पूर्ण करून घ्यायचा आहे. त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या. हा 3 साखळ्यांचा पहिला खांब बनवून घेतला आहे. त्यानंतर पुढे अजून 4 खांब बनवायचे. टोटल हा 3 साखळ्यांचा एक खांब पकडून 5 खांब तयार करायचे. एक 2 3 4 आणि 5 खांब झाल्यावर पुढे 3 साखळ्या घ्यायचे. हा चौकोनाचा आपण सुरुवातीला बेस बनवून घ्यायचा आहे. 3 साखळ्या झाल्यावर पुन्हा 5 खांब तयार करायचे. 1 2 3 4 आणि 5. खांब झाल्यावर पुन्हा 3 साखळ्या द्यायचे. 3 साखळ्या झाल्यावर पुन्हा 5 खांब तयार करायचे. 1 2 3 4 आणि 5 खांब झाल्यावर पुन्हा 3 साखळ्या द्यायच्या. 1 2 आणि 3. पुन्हा त्याच गॅपमध्येच अजून 5 खांब बनवायचे. 1 2 3 4 आणि 5 खांब झाल्यावर 3 साखळ्या घ्यायचे. त्यानंतर हा जो पहिला खांब घेतला आपण 3 साखळ्यांचा, इथे तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. हा बेस आपण अगोदर सुरुवातीचा बनवून घेतला चौकोनी. त्यानंतर पुढे जे 4 खांब आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये स्लिप स्टिच करत जायचं आहे. त्यानंतर इथे मध्ये 3 साखळ्यांचा गॅप आहे. तिथे स्लिप स्टिच घेऊन 20 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 साखळ्या बनवून घेतल्या. त्यानंतर हे 5 खांब आहेत ते स्किप करायचे. पुढे या 3 साखळ्यांचा गॅप आहे तिथे हुक्का खांब टाकून जोडून घ्यायचं.
पुन्हा 20 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. साखळ्या झाल्यावर पुन्हा हे 5 खांब स्किप करायचे. इथे पुढे 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये मुका खांब टाकून जोडून घ्यायचं. पुढे पण दोन्ही बाजूनी सेम ही प्रोसेस करायची. 20-20 साखळ्या बनवून घ्यायच्या. इथे बघा हे चारी बाजूनी 20-20 साखळ्या घेऊन झाल्यावर इथे सुरुवातीला जो आपण स्लिप स्टिच केली होती तिथे जोडून घेतलं आहे आणि इथे मी धागा कट करून घेतला आहे. त्यानंतर पुन्हा तोच कलर घेतला आहे मी, गुलाबी कलर, आणि इथूनच सुरुवात करायची आहे. जिथे आपण 20 साखळ्या घेतल्या त्या गॅपमधून स्टार्ट करायचं आहे. अगोदर स्लिप स्टिच करून 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. हा 3 साखळ्यांचा एक खांब झाला. टोटल आपल्याला 6 खांब बनवून घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6. इथे 20 साखळ्यांच्या गॅपमध्ये 6 खांब बनवून घेतले. त्यानंतर मध्ये आपल्याला 6 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 आणि 6. 6 साखळ्या झाल्यावर पुन्हा ह्याच जिथे 6 खांब बनवून घेतले तिथेच त्या 20 साखळ्यांच्याच गॅपमध्ये पुन्हा 6 खांब बनवायचे. 1 2 3 4 5 आणि 6. एका 20 साखळीच्या गॅपमध्ये आपण 6 खांब, 6 साखळ्या आणि पुन्हा 6 खांब एका गॅपमध्ये बनवून घेतले. त्यानंतर पुढे 5 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 आणि 5. 5 साखळ्या झाल्यावर इथे हा दुसरा गॅप आहे 20 साखळ्यांचा. तिथे पुन्हा हीच प्रोसेस करायची. 6 खांब, 6 साखळ्या आणि 6 खांब हे पॅटर्न बनवून घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6. 6 खांब झाले. पुढे 6 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 आणि 6. 6 साखळ्या झाल्यावर पुन्हा त्याच गॅपमध्येच 6 खांब बनवून घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6. हे दुसरं पॅटर्न बनवून घेतलं दुसऱ्या 20 साखळीच्या गॅपमध्ये. पुढे 5 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5. तिसरा जो गॅप आहे 20 साखळ्यांचा सेम तीच प्रोसेस करायची. 6 खांब, 6 साखळ्या आणि 6 खांब हे पॅटर्न बनवून घ्यायचे. जसं इथे दोन्ही बाजूनी आपण ही प्रोसेस केली होती इथे सुद्धा ह्या दोन्ही बाजूनी सेम तीच प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. इथे बघा मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. शेवटला इथे 5 साखळ्या झाल्यावर आवाज माझा थोडा कमी येणार आहे. बाहेर खूप पाऊस चालू आहे त्यामुळे आवाज थोडा कमी होईल माझा.
इथे शेवटला बघा 5 साखळ्या झाल्यावर हा जो पहिला पॅटर्न आपण घेतलेला 6 साखळ्या 6 खांब घेतले होते, जो पहिला खांब आहे तिथे 3 साखळ्यांचा तिथे जोडून घ्यायचे स्लिप स्टिच करून. त्यानंतर पुढे जे 5 खांब आहे त्याच्या वरच्या लूपमधून स्लिप स्टिच टाकत जायचे. त्यानंतर इथे मध्ये जे आपण 6 साखळ्या घेतलेल्या तिथे मुकाखांब घेऊन 3 साखळ्या घ्यायचे. हा 3 साखळ्यांचा पहिला खांब झाला. टोटल आपल्याला 12 खांब बनवून घ्यायचे. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ह्या ज्या पॅटर्नच्या मध्ये आपण 6 साखळ्या घेतलेल्या त्याच्यामध्ये आपण हे 12 खांब बनवून घ्यायचे. इथे हे 12 खांब झाल्यावर पुढे 2 साखळ्या घ्यायचे. त्यानंतर इथे हे 6 खांब स्किप करून पुढे हे जे 5 आपण साखळ्या घेतलेल्या तिथे 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांब हे पॅटर्न बनवून घ्यायचं. हे 5 साखळ्यांच्या गॅपमध्ये हे पॅटर्न झाल्यावर पुढे 2 साखळ्या द्यायचे. इथे हा जो आपण पॅटर्न बनवला होता 6 खांब 6 साखळ्या आणि 6 खांब, हे 6 खांब स्किप करून डायरेक्ट ह्या 6 साखळ्यांच्या गॅपमध्ये आपल्याला 12 खांब बनवून घ्यायचे. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 6 7 8 9 10 11 आणि 12. पुढे 2 साखळ्या घ्यायच्या आणि इथे 5 साखळ्यांच्या गॅपमध्ये हा सेम पॅटर्न इथे बनवून घ्यायचा आहे आणि पुढे पण सेम हीच प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. त्यानंतर हा इथे जे 12 खांब घेतलेले तिथे 3 साखळ्यांचा हा पहिला खांब आहे, तिथे तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घेतला आहे. पुढे त्याच पहिल्याच खांबावरती जिथे स्लिप स्टिच केले तिथेच 3 साखळ्यांचा हा खांब बनवायचा आहे. मध्ये एक साखळी घ्यायची आहे. हा त्याच्या पुढेचा हा जो एक खांब आहे दुसरा त्याच्या वरच्या लूपमध्ये एक खांब बनवायचा आहे. पुन्हा एक साखळी घ्यायची आहे. त्यानंतर तिसरा जो खांब आहे त्याच्या वरच्या लूपमधून एक खांब बनवून घ्यायचं आहे. पुन्हा एक साखळी घ्यायची आहे. हे टोटल आपल्याला 12 खांब
आणि मध्ये एक एक साखळ्या घ्यायच्या आहेत. प्रत्येक खांबाच्या वरच्या लूपमधून एक खांब आणि एक साखळी घेत जायचं. इथे एक खांब आणि एक साखळी असे हे टोटल 12 खांब बनवून घ्यायचे. पुढे 2 साखळ्या घ्यायचे. इथे हा 5 साखळ्यांच्या गॅपमध्ये आपण 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांब हे पॅटर्न बनवलेलं. हे पॅटर्न शेवटपर्यंत जर आपल्याला सेम तीच प्रोसेस करायची आहे. 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांब हे पॅटर्न बनवून घ्यायचं. पुढे 2 साखळ्या घ्यायच्या. त्यानंतर इथे 12 खांबांवरती आपण जी ही स्टेप केली होती सेम ती स्टेप करायची. पहिल्या खांबावरती एक खांब, वरच्या लूपमधून एक खांब बनवून घ्यायचं आहे. मध्ये एक साखळी घेऊन दुसऱ्या खांबावरून एक खांब बनवून घ्यायचं आहे. पुन्हा एक साखळी घ्यायची. तिसरा खांब आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये एक खांब बनवून घ्यायचं आहे. एक साखळी घ्यायची. पुढे पण सेम ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे. इथे बघा मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. शेवटला हा 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांब हा पॅटर्न झाल्यावर पुढे 2 साखळ्या घ्यायच्या. त्यानंतर इथे जो पहिला खांब घेतला 3 साखळ्यांचा तिथे तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचे आणि हा एक साखळीचा गॅप आहे मध्ये तिथे मुक्का खांब घेऊन 3 साखळ्या घ्यायच्या. पुन्हा दुसऱ्या एक साखळीच्या गॅपमध्ये मुक्का खांब घेऊन जोडत जायचं. इथे बघा आता 2 साखळ्या घेतल्या आपण शेवटच्या. इथे एक साखळी इथे सोडून द्यायची. मध्ये एक साखळी घेतलेली आपण आणि हा तिसऱ्या साखळीमध्ये आपण ह्या पहिल्या खांबाच्या तिसऱ्या साखळीत स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे एक साखळीचा गॅप आहे तिथे मुक्का खांब टाकून घ्यायचं आहे. पुढे 3 साखळ्या घेत जायचं आहे. एक 2 आणि 3 साखळ्या झाल्यावर इथे हा जो दुसरा गॅप आहे एक साखळीचा त्या गॅपमध्ये मुक्का खांब टाकत जायचं. पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या. इथे पुढच्या एक साखळीच्या गॅपमध्ये एक मुक्का खांब घ्यायचा. शेवटपर्यंत आपल्याला हीच प्रोसेस करायची. हे 12 खांब आपण घेतलेले आहेत, मध्ये एक एक साखळ्या घेतले आहेत. सेम तीच प्रोसेस करायची. 3 साखळ्या घ्यायच्या मध्ये एक मुक्का खांब घ्यायचा आहे. शेवटच्या इथे एक साखळीच्या गॅपमध्ये मुक्का खांब बनवून घ्यायचं. प्रत्येक गॅपमध्ये एक साखळीच्या गॅपमध्ये एक मुक्का खांब 3 साखळ्या, एक मुक्का खांब 3 साखळ्या पूर्ण हा राऊंड करून घ्यायचं आहे. पुढे 2 साखळ्या घ्यायच्या. 2 साखळ्या झाल्यावर इथे हा जो पॅटर्न आहे मध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये सेम पॅटर्न बनवून घ्यायचा आहे. 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांब. मध्ये 2 साखळ्या घ्यायच्या.
जसं आपण ही एक बाजू पूर्ण केले, पुढे पण तिन्ही बाजूनी पण सेम ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. इथे बघा मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. शेवटला हा पॅटर्न झाल्यावर 2 साखळ्या झाल्यावर त्यानंतर इथे मुक्का काम घेतलेला पहिला, इथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. आणि पहिला जो गॅप आहे 3 साखळ्यांचा, तिथे मुक्का खांब घेऊन 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. पुढचा जो 3 साखळ्यांचा गॅप आहे तिथे मुक्का खांब घ्यायचा आहे. मुक्का खांब झाल्यावर पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. हा दुसरा राऊंड घ्यायचा आहे. पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. पुढच्या 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये मुक्का खांब घ्यायचा. हा तिसरा राऊंड झाला. पुन्हा 3 साखळ्या घेऊन इथे हा तिसरा 3 साखळीच्या गॅपमध्ये पुढे मुक्का खांब टाकून जोडून घ्यायचं. 1 2 3 4 राऊंड झाले ना वरती, की पुढे 8 साखळ्या घ्यायच्यात. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. त्यानंतर पुढे जे प्रत्येक गॅपमध्ये 3 साखळ्यांच्या मुक्का खांब आणि 3 साखळ्या घेत जायचं. मुक्का खांबला 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. पुढे मुक्का खांब घेऊन 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. पुन्हा पुढच्या गॅपमध्ये मुक्का खांब घ्यायचा आहे. पुन्हा 3 साखळ्या घेऊन पुढच्या गॅपमध्ये मुक्का खांब घ्यायचा आहे. पुढे 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. शेवटचा जो राऊंड आहे तिथे मुक्का खांब घ्यायचा. दोन्ही बाजूनी 4-4 राऊंड आले पाहिजे. 1 2 3 आणि 4. आणि मध्ये आपण हा 8 साखळ्यांचा हा राऊंड बनवून घेतला आहे. पुढे पुन्हा 4 राऊंड आलेत. 1 2 3 आणि 4. पुढे 2 साखळ्या घेऊन इथे हा जो पॅटर्न बनवला आहे त्या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये सेम पॅटर्न बनवून घ्यायचं आहे. 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांब. पुढे 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. इथे पण सेम तीच प्रोसेस करायची जसं इथे ह्या पहिल्या पॅटर्नला केली होती. इथे हा जो पहिला राऊंड आहे 3 साखळ्यांचा, तिथे मुक्का खांब टाकून घ्यायचा आहे. 3 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3. पुन्हा दुसरा जो राऊंड आहे 3 साखळ्यांचा, मुक्का खांब घ्यायचा आहे. पुन्हा 3 साखळ्या घेऊन पुढच्या गॅपमध्ये मुक्का खांब घ्यायचा आहे. 1 2 3 साखळ्या घ्यायच्या. पुढच्या गॅपमध्ये मुक्का खांब घ्यायचा आहे. 1 2 3 1 2 3 साखळ्या घ्यायच्या. पुन्हा इथे पुढच्या गॅपमध्ये एक मुक्का खांब घ्यायचा. 1 2 3 आणि 4. हे 4 राऊंड झाल्यावर मध्ये 8 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 साखळ्या झाल्यावर पुढच्या गॅपमध्ये एक मुक्का खांब घ्यायचा आहे 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये. पुन्हा ती स्टेप करायची. 3 साखळ्या आणि मुक्का खांब घेत जायचं आहे. शेवटच्या 3 साखळ्यांच्या राऊंडमध्ये मुक्का खांब घ्यायचा. पुढे 2 साखळ्या घेऊन इथे हा जो पॅटर्न आहे 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांब सेम पॅटर्न बनवून घ्यायचा. पुढे पण सेम ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. इथे हा राऊंड मी पूर्ण करून घेतला आहे. शेवटला इथे 2 साखळ्या झाल्यावर इथे आपण स्टार्टिंगला मुक्का खांब घेतलेला इथे स्लिप स्टिच करून जोडून घेतलं आहे.
आणि हा 3 साखळ्यांचे 4 राऊंड आहे. पहिल्या राऊंडमध्ये मुक्का खांब घ्यायचा आहे, पुढे 3 साखळ्या घ्यायच्या आहेत, पुढचा गॅप आहे तिथे मुक्का खांब घ्यायचा आहे, पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये मुक्का खांब घ्यायचा आहे, पुढे 3 साखळ्या घेऊन हा शेवटचा हा जो मुक्का खांब गॅप आहे 3 साखळ्यांचा तिथे मुक्का खांब घ्यायचा आहे. इथे आता हे 3 राऊंड आले, 1 2 3 वरती. पुढे 3 साखळ्या घेऊन मध्ये जे आपण 8 साखळ्यांचा राऊंड बनवला आहे त्या गॅपमध्ये या 8 साखळ्यांच्या राऊंडमध्ये आपल्याला 3 खांब बनवून घ्यायचे. इथे बघा ह्या 8 साखळ्यांच्या गॅपमध्ये 3 खांब बनवून घ्यायचे. त्यानंतर वरती 6 साखळ्या घ्यायचे, 1 2 3 4 5 आणि 6. 6 साखळ्या झाल्यावर पुन्हा इथेच जिथे आपण 3 साखळ्यांचा 8 साखळ्यांच्या गॅपमध्ये 3 खांब घेतले होते त्याच गॅपमध्ये पुन्हा 3 खांब घ्यायचे. पुढे पण आता सेम ही प्रोसेस करायची. इथे जी आपण ही प्रोसेस केली होती इथे 3 खांब झाल्यावर 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. हा जो पहिला गॅप आहे 3 साखळ्यांचा इथे मुक्का खांब टाकून 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. पुढच्या गॅपमध्ये 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये मुक्का खांब घ्यायचा आहे, पुन्हा 3 साखळ्या घेऊन पुढच्या गॅपमध्ये मुक्का खांब टाकून घ्यायचं आहे, पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या आहेत, त्याच्या शेवटच्या पुढच्या गॅपमध्ये मुक्का खांब टाकून घ्यायचं आहे. पुढे 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. पुढे हा जो पॅटर्न आहे 3 खांब 2 साखळ्या, 3 खांब या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये सेम पॅटर्न बनवायचा आहे. 3 खांब 2 साखळ्या, पुन्हा त्याच गॅपमध्ये 3 खांब हा पॅटर्न पूर्ण करून घ्यायचा. पुढे 2 साखळ्या घेऊन इथे हा जो राऊंड आहे सेम ही प्रोसेस पूर्ण करायची आहे. पुढे हा जो पहिलाच 3 साखळ्यांचा गॅप आहे मुक्का खांब घ्यायचा आहे, पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या. इथे जी आपण जी प्रोसेस केली होती पुढे पण पूर्ण करून घ्यायची. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. त्यानंतर आता हे जे पहिला जो राऊंड आहे शेवटला आपल्या 2 साखळ्यावरती स्लिट स्टिच करून जोडून घेतलं आहे आणि पहिला जो राऊंड आहे 3 साखळ्यांचा तिथे मुक्का खांब करून 3 साखळ्या घेतल्या आहेत. पुढचा जो 3 साखळ्यांचा गॅप आहे तिथे मुक्का खांब घ्यायचा आहे, पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या, पुढे 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये 1 मुक्का खांब घ्यायचा. आता इथे हे वरती 2 गॅप राहिले बनवून घेतले, कमी कमी होत गेलेत वरती. पुन्हा 3 साखळ्या घेऊन इथे आता 2 पॅटर्न बनवायचे आपल्याला. 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांब असे 2 पॅटर्न बनवायचे, पण मध्ये आपल्याला 3 साखळ्या घ्यायचे. हा 3 खांब झाल्यावर मध्ये 2 साखळ्या घ्यायचे, पुन्हा 3 खांब झाल्यावर सॉरी 3 साखळ्या नाही घ्यायच्या, 2 साखळ्या घेऊन पुन्हा हा सेम पॅटर्न इथे त्याच गॅपमध्ये बनवून घ्यायचा आहे.
3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब बनवून घ्यायचे. इथे बघा आपण हा जो पॅटर्न बनवला होता मध्ये 6 साखळ्या घेतलेल्या, त्या गॅपमध्ये आपण 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब बनवून घेतले. मध्ये 2 साखळ्या घेऊन दुसरा पॅटर्न पण त्याच गॅपमध्ये बनवून घ्यायचे. पुढे पुन्हा 3 साखळ्या घ्यायचे. पुढे हे 3 गॅपमध्ये आपल्याला मुक्का खांब आणि 3 साखळ्या टाकत जायचं. हा पहिल्या गॅपमध्ये मुक्का खांब घेतला. मुक्का खांब झाल्यावर 3 साखळ्या घेऊन पुढच्या गॅपमध्ये मुक्का खांब घ्यायचे. पुन्हा 3 साखळ्या घेऊन पुढच्या गॅपमध्ये एक मुक्का खांब घ्यायचा. हे राऊंड दोन्ही बाजूनी 2-2 राऊंड आलेत. 1, 2 आणि 1 आणि 2. इथे आपल्याला एक साखळी वाढवायची. आता या पुढच्या पॅटर्नसाठी 3 साखळ्या घ्यायच्या. 1, 2 आणि 3. अगोदर आपण 2-2 साखळ्या घेत होतो. आता ह्या राऊंडला आपण 3 साखळ्या घेणार आहोत. आणि हा जो पॅटर्न आहे 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब, त्या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये सेम पॅटर्न बनवायचं आहे. 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब हे पॅटर्न बनवायचं आहे. पुढे 3 साखळ्या घ्यायच्या. हा जो पुढचा पॅटर्न आहे 3 साखळ्या, पहिला जो पॅटर्न आहे गॅप आहे 3 साखळ्यांचा, इथे मुक्का खांब घेऊन 3 साखळ्या घ्यायचे. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक मुक्का खांब घ्यायचे. पुन्हा 3 साखळ्या घेऊन इथे हा पुढच्या गॅपमध्ये मुक्का खांब घ्यायचे. जसं आपण ही प्रोसेस केली ह्या पॅटर्नमध्ये, पुढे पण 3 पॅटर्नमध्ये सेम ही प्रोसेस पूर्ण करायची. इथे बघा मी हे राऊंड पूर्ण करून घेतले. त्यानंतर शेवटला 3 साखळ्या झाल्यावर ह्या पॅटर्नच्या पुढे आपल्याला इथे ह्या राऊंडमध्ये 3 साखळ्या घेत जायचे. त्यानंतर इथे हा जो पहिला मुक्का खांब आहे तिथे स्लीव स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. आणि पहिला जो गॅप आहे 3 साखळ्यांचा, हे 2 गॅप आहे. पहिल्या गॅपमध्ये मुक्का खांब करून घ्यायचं आहे. पुढे 10 साखळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10 साखळ्या झाल्यावर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 7व्या साखळीमध्ये आपल्याला इथून हुक टाकून स्लीव स्टिच करून घ्यायची. त्यानंतर पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या आणि हा जो दुसरा गॅप राहिला आहे तिथे मुक्का खांब करून घ्यायचं. पुढे 3 साखळ्या घ्यायच्या. इथे हा शेवटचा राऊंड चालू आहे आपला. इथे बघा आपण ह्या जाळ्या हे जे गॅप आपण कमी कमी करत गेलो, शेवटला इथे आपण हा डिझाईनमध्ये पॅटर्न टाकला आहे. पुढे 3 साखळ्या झाल्यावर हा जो पहिला पॅटर्न आहे 3 गॅप आहे बघा इथे 2-2 साखळ्यांचे, 1, 2 आणि 3. या पहिल्या गॅपमध्ये आपल्याला 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब हा पॅटर्न बनवून घ्यायचा.
पहिल्या गॅपमध्ये आपण हा पॅटर्न बनवून झाल्यावर मध्ये 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. ह्या 2 पॅटर्नच्या मध्ये आपण 2 साखळ्या घेतलेल्या, त्या गॅपमध्ये आपल्याला 3 खांब बनवून घ्यायचे आहेत. तीन खांब झाल्यावर जसं आपण इथे हा एक राऊंड आपण बनवला शेवटचा, सेम ती प्रोसेस इथे करायची. 3 खांब झाल्यावर 10 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 साखळ्या झाल्यावर 1 2 3 4 5 6 आणि 7. 7व्या साखळीमध्ये हुक टाकून इथे ह्या लूपमधून बाहेर काढायचे, स्लिप स्टिच करून घ्यायची. पुढे 3 साखळ्या घेऊन जिथे आपण 3 खांब घेतले होते त्याच गॅपमध्ये 3 खांब बनवून घ्यायचे. पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्यात. पुढे पहिल्या गॅपमध्ये हा जो सिंपल पॅटर्न बनवला होता तोच पॅटर्न इथे पुढच्या 3ऱ्या गॅपमध्ये बनवून घ्यायचा. 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांब हा पॅटर्न बनवायचा. इकडे या पॅटर्नच्या मध्ये बघा, आपण सुरुवातीला हा जो पॅटर्न टाकला, एक पॅटर्न राहिलेला, ते ह्या पॅटर्नमध्ये इथे ह्या 2 गॅप आहेत 3 साखळ्यांचे. हा सेम पॅटर्न इथे बनवून घ्यायचा आहे. अगोदर 3 साखळ्या घ्यायचे आहेत. हे 3 खांब झाल्यावर त्यानंतर इथे ह्या पहिल्या गॅपमध्ये मका खांब करून घ्यायचं आहे. मका खांब झाल्यावर 10 साखळ्या बनवून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. त्यानंतर 7व्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 आणि 7. 7व्या साखळीत हुक टाकून स्लिप स्टिच करून घ्यायचे. पुन्हा 3 साखळ्या घेऊन हा जो पुढचा 3 साखळ्यांचा राऊंड आहे, गॅप आहे, तिथे मोका खांब टाकून जोडून घ्यायचं. इकडे आपली ही एक बाजू पूर्ण झाली आहे. पुढे आता इथे आपण 3 साखळ्या घेतलेल्या आहे ह्या राऊंडमध्ये. इथे आता 4 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 आणि 4. 4 साखळ्या झाल्यावर इथे हा 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांबचा पॅटर्न आहे. मध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये सेम पॅटर्न बनवायचं आहे. 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांब. हा पॅटर्न झाल्यावर पुढे 4 साखळ्या घेऊन हा जो पहिला पॅटर्न आहे, इथे दुसऱ्या पॅटर्नला पण सेम तीच प्रोसेस करायची. जसं ह्या पॅटर्नला बनवली तसं ह्या पॅटर्नला पण सेम प्रोसेस करायची. इथे 4 साखळ्या झाल्यावर हा पहिला जो गॅप आहे 3 साखळ्यांचा, तिथे मुका खांब टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 10 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10.
10 साखळ्या झाल्यावर 7व्या साखळीमध्ये 1 2 3 4 5 6 आणि 7. 7व्या साखळीमध्ये हुक टाकून स्लिप स्टिच करून घ्यायचे. पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. इथे हा दुसरा जो गॅप आहे 3 साखळ्यांचा, तिथे मुका खांब टाकून जोडून घ्यायचे. पुढे 3 साखळ्या घेऊन इथे हे जे 3 गॅप आहे 2-2 साखळ्यांचे, 1 2 आणि 3, या 3 खांबाच्या पुढे 2 साखळ्यांचा गॅप आहे. तिथे सेम पॅटर्न बनवायचं आहे. 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब. या पहिल्या गॅपमध्ये आपण हा पॅटर्न बनवून घेतला. 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब. पुढे 2 साखळ्या घेऊन ह्या मधल्या राऊंडमध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये अगोदर 3 खांब बनवून घ्यायचे. तीन खांब झाल्यावर पुढे 10 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 साखळ्या झाल्यावर 7व्या साखळीमध्ये 1 2 3 4 5 6 आणि 7. इथे 7व्या साखळीमध्ये हुक टाकून स्लिप स्टिच करून घ्यायचे. पुढे 3 साखळ्या घेऊन इथे त्याच राऊंडमध्ये तिथे 3 खांब घेतले, तिथेच पुन्हा 3 खांब बनवून घ्यायचे. 1 2 आणि 3. पुढे 2 साखळ्या घेऊन हा शेवटचा तिसरा गॅप आहे 2 साखळ्यांचा, तिथे 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब हे पॅटर्न बनवून घ्यायचं. हा दुसरा पॅटर्न पण आपला इथे मधला पूर्ण झाला आहे. पुढे 3 साखळ्या घेऊन जसं इथे उजव्या बाजूला आपण ही प्रोसेस केलेली, तशी ही डाव्या बाजूची पण तीच प्रोसेस करायची. इथे 3 साखळ्या झाल्यावर हा जो पहिला राऊंड आहे 3 साखळ्यांचा राऊंडमध्ये मुका खांब बनवून घ्यायचा आहे. पुन्हा 10 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3. इथे 7व्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून 3 साखळ्या घ्यायच्या पुढे. त्यानंतर 3 साखळ्या झाल्यावर इथे हा 3 साखळ्यांचा गॅप आहे, तिथे मुका खांब टाकून घ्यायचा. पुढे 4 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 4. हा जो मधला पॅटर्न आहे 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब, हा सेम पॅटर्न बनवायचा आहे. हा पॅटर्न बनवून झाल्यावर पुढे 4 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 आणि 4. त्यानंतर सेम हीच प्रोसेस करायची जसं आपण इथे हे 2 पॅटर्नमध्ये आपण केली होती. पुढे पण हे 2 पॅटर्न बनवायचे राहिले. सेम प्रोसेस पुढे पूर्ण करून घ्यायची. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ
आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.